इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवास आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता परंपरेप्रमाणे गवळी समाजाच्या वतीने श्री सिद्धेश्वरांना दुधाभिषेक करण्यात आल्यानंतर आज दर्शनास सुरुवात झाली। महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे, त्यामुळे मंदिरामध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। दरम्यान यंदाचा यात्रा महोत्सव 17 दिवस चालणार असून देवस्थानच्या वतीने महोत्सवाची मोठी तयारी करण्यात आली। लातूर नगरीचं ऐतिहासिक मंदिर आणि लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान यात्रा महोत्सवाला आज 8 मार्च रोजी प्रारंभ झालेला आहे। पारंपरिक पद्धतीने गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकानं यात्रा महोत्सव सुरू झालेला आहे, मात्र त्याचा अधिकृत सुरुवात ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते सकाळी झेंडावंदनाने होणार आहे। यावर्षीची विशेषता अशी आहे की हा 71वा यात्रा महोत्सव आहे आणि पहिल्यांदाच लातूरच्या एका महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या हातानं आणि ते सुद्धा जागतिक महिला दिनाचं एक योग जुळून आलेला आहे। झेंडावंदनाने ही सुरुवात होणार आहे। अनेक ख्यातनाम महाराजांच्या प्रवचनाचा कीर्तनाचा आनंद नागरिकांना लुटता येणार आहे। त्याचबरोबर दुबई थेमवर अवलंबलेली आनंद मेळ्याचा रहाट पाळण्यांचा आनंद घेता येणार आहे। कुस्ती स्पर्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये साजऱ्या केल्या जातात, त्याचंही आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे। आणि एकंदरीतच आरोग्य शिबिरं असतील किंवा समाज प्रबोधनचे शिबिरं असतील, कृषी प्रदर्शन असेल, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन हे श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर यात्रा महोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि लातूरकर अलोट गर्दी श्री सिद्धेश्वराच्या दर्शनाला या ठिकाणी करतात। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंटाम चौक सोलापुर।